पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत नारेडको कराडची नवी कार्यकारिणी स्थापन। कराड येथे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल अर्थात नारेडको कराडच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण आणि स्थापना समारंभ दिमाखात पार पडला। कार्यक्रमाला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री शंभूराज देसाई प्रमुख उपस्थित म्हणून लाभले होते। यावेळी भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य तथा नारेडको कराडचे संचालक माननीय डॉक्टर अमर मुल्ला हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। तसेच श्री किशोर कुमार साळुंखे, श्री धनंजय एडगे, श्री प्रकाश पाटील, श्री रविराज शिंदे आणि श्री अनुराज थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली। समारंभात 2026 ते 2028 या कालावधीसाठी नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। यामध्ये श्री अरविंद बी खबाले यांची चेअरमन, श्री सुभाष एम लोंढे यांची प्रेसिडेंट, श्री रमेश बी पाटील यांची सचिव, श्री उदय डी जाधव यांची उपाध्यक्ष तर श्री रविराज एस शिंदे यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली। याशिवाय संचालक मंडळात श्री सुहास जाधव, श्री विक्रम चरे, श्री मच्छिंद्र कुंभार, श्री विजयकुमार जगताप, श्री मुनाफ वायकर, श्री मंदार जोशी, श्री प्रशांत मोहिते, श्री धनंजय एडगे, श्री प्रकाश पाटील आणि श्री संताजी पाटील यांचा समावेश करण्यात आला। नारेडको नेक्स्टजेन कराडचे अध्यक्ष श्री पंकज बागल तसेच नारेडको महिला माहिक कराडच्या अध्यक्षा सौ गीतांजली थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासासाठी नारेडको कराडची नवी कार्यकारिणी प्रभावीपणे काम करेल असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला। नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून कराड परिसरातील बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। आज सर्वांना इथे नवीन आजी माजी व सर्व सदस्यांना माझ्याकडून भरपूर शुभेच्छा। येणाऱ्या काळात ही समिती खूप चांगलं काम करेल अशी मला आशा आहे आणि दोन्ही नवनिर्वाचित चेअरमन आणि आपले प्रेसिडेंट यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। नारेडको कराडतर्फे आयोजित इन्स्टॉलेशन सेरेमनी 2026-28 या पदग्रहण सोहळ्यास आम्हास डॉक्टर अमर मुल्ला हे चीफ गेस्ट म्हणून लाभले होते। आजच्या या कार्यक्रमात नारेडको कराडचे नूतन अध्यक्ष 2026 आणि 28 साठी हे डिक्लेअर केले गेलेले आहेत। मान्य श्री सुभाष लोंढे येथून पुढे 2 वर्ष नारेडको कराडचे अध्यक्षपद भूषवतील। संस्थेचं चेअरमन पद हे प्रथमच असल्यामुळं पुन्हा कोणी ट्रान्सफर न होता ते चेअरमन म्हणून मी अरविंद खबाले माझीच निवड झालेली आहे। तसेच महाराष्ट्र नारेडकोच्या बॉडीवर संयुक्त सहसचिव म्हणूनही माझी निवड झालेली आहे। संस्थेच्या या 2 ते 2.5 वर्षाच्या कार्यकाळात नारेडको कराडने आपल्या सभासदांचा विश्वास सार्थ दाखवत त्यांच्यासाठी बरेच उपक्रम राबवले आहेत व इथून पुढेही संस्थेच्या सभासदांसाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कार्यरत राहू व त्यांच्या विश्वासात सार्थ ठरू अशी मी आपल्याला माहिती देतो। मी सुभाष मधुकर लोंढे नारेडको कराड या संस्थेच्या अध्यक्षपदी माझे आज 2026 ते 28 या सालाकरता अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तरी माझ्या अध्यक्षकाच्या कारकिर्दीमध्ये मी नक्कीच नारेडको कराडला एक वरच्या लेवलला नेऊन ठेवू। कराड, पाटण आणि मलकापूर या त्रिवेणी संगम या तिन्ही शहराचा एक चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करून संस्थेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न आणि बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न नक्की चांगल्या पद्धतीने सोडवण्याची ग्वाही देतो। मी गीतांजली यशवर्धन थोरात 2026 ते 28 या वर्षासाठी नारेडको माही विंगसाठी माझी प्रेसिडेंट म्हणून निवड झालेली आहे। इट्स अन ऑनर अँड प्रिव्हिलेज टू बी द पार्ट ऑफ नारेडको फॅमिली। निरंजन हिरानंदानी सरांचा जो विजन आहे त्या विजनमध्ये महिलांसाठी येणाऱ्या काळात महिला बिल्डरही निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे। तो पूर्णत्वाला जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन अशी मी या निमित्ताने ग्वाही देते।